Yes, good morning to all of you. Myself, Mahesh Jagdish Pingde, lecturer Electronics Engineering, Government Polytechnic Ambad. Dear students, today we are going to discuss our next topic, and the name of the topic is types of optical amplifiers. In our previous lecture, we have gone through the different optical amplifiers and its concept, where exactly the optical amplifiers are used. Now, in this lecture, we are concentrating on the different types of optical amplifiers. So, just take a review of definition of optical amplifier. So, an optical amplifier is a component or a device which amplifies light energy of the optical energy without converting it into the electrical energy. So, optical amplifiers are very much necessary in your optical fiber communication. We have also discussed various applications of optical amplifier. Now, our today's lecture, we are concentrating on the classification of optical fibers, amplifiers. ह्या ऑप्टिकल ॲम्प्लिफायरचे वेगवेगळे टाईप्स कोणते आहेत हे आपल्याला बघायचं आहे. त्याचं क्लासिफिकेशन कोणतं आहे ते बघायचं आहे. जर आपण ह्याचा विचार केला की ऑप्टिकल ॲम्प्लिफायर्सचं क्लासिफिकेशन काय आहे किंवा त्याचे टाईप्स काय आहेत, बेसिकली देर आर 3 टाइप्स ऑफ ऑप्टिकल ॲम्प्लिफायर्स available in the market. First one is semiconductor optical amplifiers. Second one is erbium doped fiber amplifiers, and third one is the Raman amplifier. So we will discuss the first optical amplifier in this lecture, and the name of that particular optical amplifier is erbium doped fiber amplifier, which is also called as EDFA. आता ह्या इर्बियम डोप्ड फायबर ॲम्प्लिफायर मध्ये काय असतं, काय कंटेंट्स असतात आणि कशा पद्धतीनं ॲम्प्लिफिकेशनची प्रोसेस होते, हा पार्ट थोडासा आपण समजून घेऊ. इथं खाली तुम्ही डायग्राम बघत असताल बघा. ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला दिसतंय एक इनपुट सिग्नल आहे. तो इनपुट सिग्नल दिलेला आहे कपलरला दुसरा एक सिग्नल आलेला आहे, तो आलेला आहे पंप लेझरपासून, आणि कपलरचा आउटपुट हे इर्बियम डोप्ड फायबरला दिलेला आहे. हा इर्बियम डोप्ड फायबर फिल्टरला जोडलेला आहे आणि फिल्टरमधून ते आउटपुट ॲम्प्लिफाईड आउटपुट हे आपल्याला आउटपुटला मिळत आहे. म्हणजे काय, इथं आपल्याला बेसिक जे कंपोनंट्स रिक्वायर्ड आहेत ते म्हणजे पंप लेझर, कपलर आणि इर्बियम डोप्ड फायबर. ह्या 3 कंपोनंट्सचं मिळून काहीतरी प्रोसेसिंग होत आहे आणि ती प्रोसेसिंग तुमच्या ॲम्प्लिफिकेशनला उपयोगी पडत आहे. अशा पद्धतीचे इर्बियम डोप्ड फायबर ॲम्प्लिफायर्स हे लॉंगर डिस्टन्ससाठी खूप उपयोगी असतात. त्याच्यामुळं फॉर ए लॉंगर डिस्टन्स कम्युनिकेशन सच अ काइंड ऑफ इर्बियम डोप्ड फायबर amplifiers are very much commonly used. इर्बियम नावाच्या मटेरियलची ह्या फायबरमध्ये डोपिंग केलेली असते आणि ह्या डोपिंगचा फायदा तुम्हाला ॲम्प्लिफिकेशनसाठी होत असतो. आता ह्या इर्बियमचा फायदा ॲम्प्लिफिकेशनसाठी कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच ह्या पर्टिक्युलर EDFA ॲम्प्लिफायरची आपल्याला वर्किंग शिकून घ्यायची आहे. आता जो ऑप्टिकल सिग्नल आपल्याला ॲम्प्लिफाय करायचा आहे तो ॲज अ इनपुट ह्या कपलरला दिला जातो. त्याच्यामुळं ह्या ब्लॉक डायग्राममध्ये जर तुम्हाला इनपुट सिग्नल म्हणून जे दिसत असेल तर हा इनपुट सिग्नलचा ब्लॉक म्हणजे तुमचं जे इनपुट ॲम्प्लिफाय करायचं आहे किंवा जो ऑप्टिकल सिग्नल तुम्हाला ॲम्प्लिफाय करायचा आहे तो म्हणजे तुमचा इनपुट सिग्नल. आता हा इनपुट सिग्नल कशासोबत मिक्स होतो तर बघा, हा इनपुट सिग्नल ह्या पंप लेझरपासून तयार झालेल्या ऑप्टिकल लाईटसोबत मिक्स होतो. म्हणजे पंप लेझर त्याची काहीतरी ऑप्टिकल लाईट तयार करतो. इनपुट सिग्नल हा ऑलरेडी ऑप्टिकलच आहे. मग ह्या दोन्हीही लाईट किंवा हे दोन्ही ऑप्टिकल सिग्नल ह्या कपलरमध्ये कुठंतरी मिक्स होतात. सो
the mixing of input signal and light by the pump laser, it is done within the coupler, and this coupler is nothing but a wavelength selective coupler. मग आता हे दोन्ही सिग्नल जेव्हा कपलरमध्ये एकत्र येतात, मिक्स होतात, ह्या दोन्हीच्या वेव्हलेंथ ह्या डिफरंट आहेत. म्हणजे तुमच्या इनपुट सिग्नल जो ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे त्याची वेव्हलेंथ ही डिफरंट आहे आणि तुमच्या पंप लेझरची सुद्धा वेव्हलेंथ ही डिफरंट आहे. मग ह्या दोन डिफरंट वेव्हलेंथचा मिक्स झालेला सिग्नल कपलरमधून पाठवला जातो इर्बियम डोप्ड फायबरमध्ये. आता इर्बियम डोप्ड फायबरमध्ये पाठवल्यानंतर ह्या फायबरमध्ये जे काही इर्बियम आयन्स आहेत ते इर्बियम आयन्स ही एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. त्याच्यामुळं फोटॉनपासून तयार झालेली जी काही ऑप्टिकल एनर्जी आहे, स्पेसिफिकली मी सांगतो, म्हणजे पंप लेझरमधून जो काही लाईट सिग्नल आला, त्या पंप लेझरमधून जो लाईट सिग्नल आलेला आहे त्या लाईटपासून तयार झालेली जी काही एनर्जी आहे किंवा त्याचे जे फोटॉन्स आहेत ते फोटॉन्स ह्या इर्बियम ॲटम्सवर इन्सिडंट होतात आणि हे इन्सिडंट झाल्यानंतर ते ऑप्टिकल एनर्जी तयार करतात आणि ॲम्प्लिफिकेशनची प्रोसेस होते. त्याच्यामुळे एक्झॅक्टली काय होतं बघा, ॲज द इनपुट सिग्नल अँड द पंप लाईट हॅविंग डिफरंट वेवलेंग्थ्स, these wavelengths are passed through the fiber which is having an erbium ion. So after absorbing energy, and erbium ions get excited to the higher energy levels. As the photons of the pump laser hit the erbium atoms, they generate optical energy in the form of photons and amplification takes place. I will repeat once again the working principle of this erbium doped fiber amplifier. An input signal and the pump light having different wavelengths. These signals are passed through the optical fiber which is having erbium ions. After absorbing energy and erbium ions gets excited, म्हणजे हे लाईटमधून जी काही आलेली एनर्जी आहे ही एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर हे एर्बियम आयन्स एक्साइटेड स्टेटमध्ये जातात आणि हायर एनर्जी लेवल्समध्ये जातात आणि ह्या हायर एनर्जी लेवल्समध्ये गेल्यानंतर ॲज द फोटॉन्स ऑफ पंप लेझर हिट द इर्बियम ॲटम्स, दे विल जनरेट ऑप्टिकल एनर्जी. ह्या पंप लेझरपासून तयार झालेली की लाईट आहे आणि ह्या लाईटमध्ये जे काही फोटॉन्स आहेत हे फोटॉन्स त्या इर्बियम ॲटम्सला इन्सिडंट होतात आणि ऑप्टिकल एनर्जी तयार होते, नवीन फोटॉन्स तयार होतात आणि ॲम्प्लिफिकेशनची प्रोसेस होते. त्याच्यामुळे सिंपल ऑपरेशन आहे. विथ द हेल्प ऑफ पंप लेझर द लाईट इज पम्प्ड ॲट ए वेवलेंथ अराउंड 980 नॅनोमीटर अँड समटाईम्स अराउंड 1480 नॅनोमीटर्स. 980 नॅनोमीटर ते 1480 नॅनोमीटरच्या वेवलेंथपर्यंत हे उपयोगी पडतात ॲम्प्लिफिकेशनची प्रोसेस. द कंप्लीट इन्व्हर्जन कॅन बी अचिव्ड विथ 980 नॅनोमीटर पंपिंग, नॉट विथ 1480 नॅनोमीटर पंपिंग. फॉर ए लो नॉईज ॲम्प्लिफिकेशन 980 नॅनोमीटर पंप इज प्रेफर्ड. म्हणजे लो लेवल्स ॲम्प्लिफिकेशनची जर प्रोसेस करायची असेल तर 980 नॅनोमीटरचा पंप हा वापरणं योग्य राहतं. आता हे EDFA ॲम्प्लिफायर्स हे पॉवर ॲम्प्लिफायर म्हणूनही वापरू शकतो आपण किंवा इनलाईन ॲम्प्लिफायर्स म्हणूनही वापरू शकतो किंवा प्री ॲम्प्लिफायर्स म्हणूनसुद्धा ह्याचा वापर करण्यात येऊ शकतो. ह्याचे ॲडव्हान्टेजेस बघू आपण. ॲडव्हान्टेजेस ऑफ इर्बियम डोप्ड फायबर ॲम्प्लिफायर. फर्स्ट वन, हाय पंप पॉवर युटिलायझेशन. सेकंड वन, having high gain. These amplifiers have a low noise and it can be used as a power amplifier. म्हणजे कुठं जर पॉवर ॲम्प्लिफिकेशनची प्रोसेस ऑप्टिकल सिग्नलची करायची असेल तर अशा पद्धतीचे हे ॲम्प्लिफायर्स आपण वापरू शकतो. ह्याचे डिसॲडव्हान्टेजेसही काही आहेत बघा. सो द डिसॲडव्हान्टेज ऑफ EDFA आर, दे आर हॅविंग अ लार्ज साईज. थोडीसा आकार ह्याचा जास्त असतो. कॅन नॉट बी इंटिग्रेटेड विथ अदर सेमीकंडक्टर डिव्हायसेस. म्हणजे दुसऱ्या सेमीकंडक्टर डिव्हायसेससोबत हे इंटिग्रेट होऊ शकत नाहीत. हे दोन त्याचे बिगेस्ट डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट टाईप, दॅट इज इर्बियम डोप्ड फायबर ॲम्प्लिफायर.
आय विल रिपीट वन्स अगेन. इर्बियम डोप्ड फायबर ॲम्प्लिफायरमध्ये प्रोसेस कशी होते. इर्बियम डोप्ड फायबर ॲम्प्लिफायरमध्ये एक पंप लेझर असतो, तो त्याची काहीतरी ऑप्टिकल एनर्जी तयार करतो, लाईट तयार करतो. इनपुट सिग्नल जे आपल्याला ॲम्प्लिफाय करायचं असतं ते कपलरला दिलं जातं. कपलरला दुसरं इनपुट पंप लेझरकडून आलेलं असतं. मग ह्या कपलरमध्ये हे दोन्ही सिग्नल, ज्याचं ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे तो सिग्नल आणि पंप लेझरनं तयार केलेले लाईट इन्फॉर्मेशनचा सिग्नल दोन्ही मिक्स होतात. दोन्हीची वेवलेंथ ही डिफरंट असते. ह्या डिफरंट वेवलेंथचा लाईट सिग्नल हा इर्बियम डोप्ड फायबरमधून पाठवला जातो. आता इर्बियम डोप्ड फायबरमध्ये काय होतं, हे जे इर्बियम आयन्स आहेत हे फोटॉन्स ॲब्सॉर्ब करतात, एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि एनर्जी ॲब्सॉर्ब झाल्यामुळे ते हायर लेवलला जातात, एक्सायटेड स्टेटला, हाय लेवलला जातात. आता हाय लेवलला गेल्यानंतर फोटॉन्स जे आहेत, जे पंप लेझरपासून तयार झालेले आहेत, ते ह्या आयन्सवर इन्सिडंट होतात आणि नवीन फोटॉन्स तयार होतात आणि ते नवीन तयार झालेले फोटॉन्स ऑप्टिकल ॲम्प्लिफिकेशनसाठी वापरले जातात. त्याच्यामुळं ही जी ऑप्टिकल एनर्जी आहे फोटॉन्स इन्सिडंट झाल्यानंतर इर्बियम ॲटम्सवर, ही ऑप्टिकल एनर्जी ही ॲम्प्लिफिकेशनसाठी आपल्याला यूजफुल होते आणि अशा पद्धतीचं त्याचं ॲम्प्लिफिकेशन होऊ शकतं. राईट. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट टाईप ऑफ ऑप्टिकल ॲम्प्लिफायर and it is called as erbium doped fiber amplifiers. We have also seen the advantages and disadvantages of erbium doped fiber amplifier. So in our next lecture we will discuss about the semiconductor optical amplifiers. So we will stop here. So thank you very much.